पूर्वीच्या काळी दोन शिष्य एका आचार्यांकडे शिकण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. त्यातील एक शिष्य हा हुशार होता. आचार्य जे शिकवित ते तो लगेच शिकत असे, परंतु दुसरा बोपणदेव नावाचा शिष्य हा फार आळशी होता. आचार्य जे शिकवेत त्याच्याकडे त्याचे कधीच लक्ष नसे, त्यामुळे शिकवलेले त्याला काहीच येत नसे. शेवटी रागावून आचार्यांनी त्याला आश्रमातून बाहेर काढले. या आश्रमातून बाहेर पडल्यावर जवळच असणाऱ्या विहिरीजवळ तो पाणी पिण्यासाठी गेला. विहिरीच्या बाहेर असलेल्या दगडांना लहान खोलगट खुणा पडलेल्या त्याने पाहिल्या. त्या खुणा खेड्यातील स्त्रिया पाणी भरत असताना त्यांच्या हंड्याच्या घर्षणाने पडलेल्या होत्या. त्या पाहून त्याने स्वतःशीच विचार केला की हंड्याच्या घर्षणामुळे या दगडांनाही खड्डे पडत असतील, तर मी दगडापेक्षा नक्कीच कठीण नाही. मग तो पुन्हा आचार्यांकडे गेला आणि मन लावून शिकायला सुरुवात केली. काही काळातच तो ज्ञानवंत झाला. पुढे विद्वत्तापूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली. तात्पर्य, प्रयत्न केल्याने काहीही शक्य होते.